नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय राज्यशास्त्र पाठ 6 आंतरराष्ट्रीय समस्या स्वाध्याय. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा व चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1. पुढीलपैकी कोणत्या समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? पर्याय: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, ब. कावेरी पाणी वाटप, क. निर्वासितांचे प्रश्न आणि ड. आंध्र प्रदेशातील नक्षलवाद. यातील योग्य उत्तर आहे क. निर्वासितांचे प्रश्न. 2 आहे. पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कामध्ये होत नाही? पर्याय आहे अ. रोजगाराचा अधिकार, ब. माहितीचा अधिकार, क. बालकांचे अधिकार आणि ड. समान कामासाठी समान वेतन. यापैकी योग्य उत्तर आहे माहितीचा अधिकार. 3. पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? पर्याय: शिक्षक दिन, ब. बाल दिन, क. वसुंधरा दिन आणि ड. ध्वज दिन. योग्य पर्याय आहे क. वसुंधरा दिन हा आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. पुढील विधाने चूक का बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. 1. पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. हे विधान बरोबर आहे. उत्तर: औद्योगिकीकरणामुळे सर्व देशाचे वातावरण प्रदूषित झाले आहे. तेलाच्या व वायूच्या गळतीमुळे तसेच अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नसून जगातील सर्वच राष्ट्रांवर त्याचे दीर्घकालीन परिणाम होत आहेत. म्हणून जागतिकीकरणाच्या या काळात पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी जगातील सर्वच राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. 2. निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात. हे विधान चूक आहे. निर्वासितांना आश्रय दिल्यास लोकसंख्या वाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होऊन महागाई वाढते. स्थानिकांच्या नोकऱ्यावर गदा आल्यामुळे जनतेत असंतोष वाढतो. गुन्हेगारीचे प्रमाण वाढून राज्यात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. या सर्व समस्या निर्माण होत असल्यामुळे निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होत नाहीत. 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. मानवी हक्क. उत्तर: मानवी हक्काचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेतून झालेला आहे. माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारांना मानवी हक्क असे म्हणतात. मानवी हक्कामध्ये जीविताचा, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या प्रमुख घटकांचा समावेश होतो. नागरिकांच्या हक्काचे रक्षण करणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी असते. मानवी हक्क राज्यातील सर्व जनतेला मिळवून देण्याची जबाबदारी त्या राज्याच्या शासनाची असते. 2. पर्यावरणीय ऱ्हास. औद्योगिकीकरणामुळे वातावरणात अशुद्ध वायू मिसळून प्रदूषण वाढले आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर यामुळे दूषित अन्नपदार्थ खाण्यात येत आहेत. अणुऊर्जा भट्ट्यांमधून वातावरणात किरणोत्सर्ग होत आहे. वायू, ध्वनी आणि जल प्रदूषण वाढले आहे. वृक्षतोड होत आहे. या सर्वालाच पर्यावरणीय ऱ्हास असे म्हणतात. या पर्यावरणीय ऱ्हासाचे मानवी जीवनावर विघातक परिणाम होत आहेत. 3. दहशतवाद. आपली आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हिंसेचा वापर करून समाजात भीती निर्माण करणे, दहशत पसरवणे, धमकी देणे या कृतीला दहशतवाद असे म्हणतात. दहशतवाद देशात असलेली सामाजिक आणि राजकीय व्यवस्था नाकारतो. दहशतवादाला भौगोलिक सीमांची मर्यादा नसते. दहशतवाद ही देशातील संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा असते. 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा.
पर्यावरणीय ऱ्हास कारणे: 1. तेल व वायू गळती. 2. रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर. 3. वाहनांचे ध्वनी प्रदूषण. आणि 4. अणुभट्ट्यांचे किरणोत्सर्जन. दुष्परिणाम: 1. वनस्पती व प्रजाती नष्ट होणे. 2. ओझोन थर विरळ होणे. 3. तापमानात वाढ होणे. आणि 4. नवीन रोगाची निर्मिती होणे. उपाययोजना: 1. जंगलांची वाढ करणे. वायू, ध्वनी व जल प्रदूषण रोखणे. 3. जैवविविधतेचे रक्षण करणे. आणि 4. वृक्षतोड थांबवणे व वृक्षारोपण करणे. हे पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे आहेत. 5. तुमचे मत नोंदवा. 1. मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी भारताची भूमिका स्पष्ट करा. उत्तर: भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्काचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या हक्कावर कोणी अतिक्रमण केल्यास त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येते. म्हणजेच मानवी हक्कांना न्यायालयाचे संरक्षण देण्यात आले आहे. महिला, बालके, दुर्बल घटक व अल्पसंख्याक यांच्या रक्षणाची जबाबदारी शासनावर असते. मानवी हक्काच्या रक्षणासाठी भारताने 1993 मध्ये मानवी हक्क कायदा संमत करून राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन केलेले आहेत. 2. दहशतवादामुळे काय परिणाम होतात ते सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा. दहशतवादाचे परिणाम: 1. मोठ्या प्रमाणात निरपराध माणसे मारली जातात. 2. कुटुंबे उद्ध्वस्त होतात, मुले निराधार होतात. 3. समाज हिंसेच्या भीतीखाली राहिल्याने समाजाचा विकास होत नाही. 4. मानवी हक्क पायदळी तुडवले जातात. आणि 5. राष्ट्रांचा विकास होत नाही. दहशतवादाला आळा घालण्याचे उपाय: 1. दहशतवादी कृत्यांना वेळीच चाप लावला पाहिजे. 2. स्वतःची जात, धर्म आणि वंश इतर धर्मापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे सांगणारा प्रचार रोखला पाहिजे. 3. कोणत्याही अतिरेकी विचारांचे फाजील लाड न करता त्याचवेळी त्यावर नियंत्रण आणावे. आणि 4. सर्व जनतेला समानतेने वागवून सर्वांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाने प्रयत्न करावा.